सर्वांना माझा नमस्कार. आता आज आपण आगळे-वेगळे वरणाचे पराठे बघणार आहोत. सकाळी मुगाची डाळ मी केली होती. त्यातली बरीच मुगाची डाळ उरली म्हणून मग मी मुगाच्या डाळीचा घट्ट जो पार्ट असतो तो घेतला. त्यामध्ये मी कांदा, कोथिंबीर आणि मेथीची पानं घेतलेली आहेत. आता सध्या मेथीचा सीझन असल्यामुळे मी मेथी घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, तीळ, बेसिक मसाले जसं की धने पूड, हळद, हिंग आणि लाल तिखट. त्यानंतर आपल्याला लसूण, मिरची, अद्रक आणि जिरं याची पेस्ट देखील यामध्ये घालायची आहे. ओवा आपल्याला थोडासा क्रश करून हातावर क्रश करून यामध्ये घालायचा आहे, म्हणजे ओव्याचा छान स्वाद यामध्ये येतो. आणि नंतर याला घट्ट भिजवून घ्यायची आहे. तसं पाण्याची गरज तर अजिबात लागत नाही आणि जर लागलीच तर तुम्ही परत थोडंसं वरण घालूनही याला भिजवू शकता, पाणी न वापरता. आता हव्या त्या आकारामध्ये आपण पराठे तयार करायचे आणि तव्यावर खरपूस शेकून घ्यायचे आहेत. मी आता इथे स्क्वेअर शेपमध्ये हे पराठे तयार केलेले आहेत. खायला अतिशय सॉफ्ट आणि छान झालेले हे पराठे आवर्जून हिवाळ्यात करा आणि नक्की ट्राय करा.